हे मच्छी मार्केट आहे ना, अर्नाळा फिश मार्केट. तिथे तुम्हाला सगळं काही होलसेल रेटमध्ये मिळेल. आपण जर आपल्या नियर बाय ज्या मच्छीवाल्यांकडून मच्छी घेतो ते असते रिटेलमध्ये, ते लोक पण असे होलसेलमध्ये परचेस करतात आणि मग आपल्याला रिटेलमध्ये देतात. नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वात आधी तर तुम्हाला खरंच खूप थँक्यू, कारण पूर्ण नोव्हेंबर महिना मी कंटिन्युअसली शॉर्ट्स व्हिडिओ आपले अपलोड करत होतो. डिसेंबर तर म्हणा आत्ता सुरू झालेला आहे, पण पूर्ण नोव्हेंबर महिना मी कंटिन्यू शॉर्ट्स अपलोड केले आणि त्या शॉर्ट्स व्हिडिओवरती तुमचा जो काही प्रतिसाद आहे तो पाहून तर मी म्हणजे थक्कच झालो की म्हणजे इतका छान रिस्पॉन्स तुमचा आला. खूप सारे कमेंटसुद्धा आले. सो खूप असं भारी वाटलं पूर्ण नोव्हेंबर महिना. आणि आपला एक जो व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल गेला, जो की आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. तो व्हिडिओ आपला गणपती बाप्पाचा. त्याच्यावरती मी एक्सपेक्ट केलेलं की 1000-1500 मॅक्स टू मॅक्स व्ह्यूज जातील, कारण आत्ता आपला ॲव्हरेज व्ह्यूज तरी एवढे येतात. परंतु तो 18,000पेक्षा जास्त गेला आणि खरंच ती खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच लोकांनी तिला म्हणजे तिथे येण्यासाठी खूप जणांनी विचारलंसुद्धा. सो त्या प्रत्येकाला तर मी रिप्लाय दिलेलाच आहे. आणि आज आपण एक प्रॉपर मोठा असा ब्लॉग बनवणार आहोत, ज्याची सुरुवात ऑलरेडी झालेलीच आहे, तुम्ही बघतच असाल. आणि थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपण आज नक्की कुठे चाललेलो आहे. तर आम्ही आमच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर फक्त ते फिश मार्केट आहे, अर्नाळा फिश मार्केट. पॉप्युलर आहे थोडंफार. सो आज आम्ही ते एक्सप्लोअर करणार आहोत. माझ्यासोबत मम्मी पप्पा पण असणार आहे. सो आम्ही तिघंजणं ते एक्सप्लोअर करणार आहोत. तिथे कोणकोणत्या प्रकारच्या मच्छी मिळतात, तिथे आपल्याला रेट कसा पडतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण हे कळणार आहे. सो जे कोणी इंटरेस्टेड असतील ते सुद्धा इथे विरारला येऊन ते मार्केट एक्सप्लोअर करू शकतात. सो तिथे ऐकण्यात तर आलेलं आहे की ती होलसेल भावात आपल्याला मच्छी मिळते, बल्कमध्ये घ्यावी लागते. सो आज आपण ते पण पाहणार आहोत की होलसेल मार्केटचा रेट काय आहे आणि बल्कमध्ये म्हणजे नक्की आपल्याला किती मच्छी घेता येते आणि कोणकोणत्या प्रकारची तिथे मच्छी असणार आहे. सो सकाळची वेळ आहे. सकाळी आम्ही लगभग 6 वाजता उठलेलो. आता बाहेर हलका हलका उजेड पडत चाललाय. थंडीतून थोडा अंधारच असतो. सो चला तर आता आपण निघूयात. 7 वाजत आलेले आहेत. 7 वाजता ते तिथे मार्केट ओपन होतं. आपण तोपर्यंत पोहोचू. चला, तोपर्यंत तुम्हाला जरा बाहेरचा व्ह्यू दाखवतो बघा. फायनली मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत अर्नाळा फिश मार्केट येथे. पाठीमागे तिथेच मार्केट आहे, परंतु इथे आजूबाजूला आपल्याला गाडी पार्क करायला नाही आहे जागा. सो तिथे पाठीमागे एक पेट्रोल पंप आहे जवळच. सो तिथे पप्पा गेलेत गाडी लावायला, कारण तिथे जरा जागा आहे. सो तिथे बघतील पार्किंग कुठे आहे ते, आणि पार्किंग भेटली तर येतील. तोपर्यंत इथे आम्ही थांबलेलो आहोत. एकदम सकाळी सकाळी कसलं फ्रेश वाटतंय. आणि आता पाठीमागे रिक्षातून मच्छी वगैरे आणली जाते. मोठ्या मोठ्या अशा टोपल्या आहेत. आणि तिकडे आहे आपलं फिश मार्केट. ते बघा तिकडे दिसलं मला भारत पेट्रोल पंप आहे. सो तिथे नियर बाय कुठेतरी पार्क करून येतील. आणि समोर बघताय तिथे सूर्य उगवताना एकदम भारी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, खूप मस्त मस्त आपण असे सीनिक शॉट्स काढलेलेच आहेत. तर थोड्याच वेळात आपण पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत. तर पप्पा आलेले आहेत गाडी पार्क करून. ते हाय. चला तर आता जाऊयात. गुगल मॅपवरती आम्ही टायमिंग चेक केला. सो 7 वाजता काहीतरी दाखवलेलं, त्याप्रमाणे आम्ही घरातून निघालो.
आणि आलो तरी बरेच जण अजून येतातच आहेत. पण इथे मी बघतोय असे बरेच आपल्याला मच्छले ते पाहायला मिळतात. आधी आपल्याला रोड साईडला पाहायला मिळतील, परंतु नंतर मग आतमध्ये मार्केट पण आहे, सो ते पण आपण एक्सप्लोअर करूया. आता दाखवतो तुम्हाला आलेलो आहे बघा, किती भारी भारी मच्छी आहे. सो इथून पूर्ण मार्केट चालू झालं आहे आणि एकदम फ्रेश असे आपल्याला मच्छी पाहायला मिळते. सो मी मागे राहतो, मम्मी पप्पांना पुढे जाऊन देतो, त्यांच्या मागून मी जातो. तर सकाळी पूर्ण अशी गर्दी जमा झाली आणि तिथे आतमध्ये पण आपल्याला मच्छी मार्केट आहे. किती आहेत? 6 पीस आहेत. 6 पीस 3000 रुपये. 3000 रुपये. कुठला मावरा मौजे? करली. 5 किलो असेल तरी पण. आता मी इथे व्हिडिओ काढत होतो आणि माझ्या पाठीमागेच आले आणि तवरायला अरे बाबा काय व्हिडिओ काढतोय. पाठीमागे बघितलं तर अजून आपल्याला मच्छीवाले येतातच आहेत. सो जाऊयात. खूप असे वेगवेगळे आणि फ्रेश आणि एवढे मोठे मोठे मासे पाहायला मिळतात. 1000 रुपये मोनी करणार ती करा. 1000 रुपये मोठी. सर्वजण आहेत ना आता हळूहळू लावायला सुरुवात करतात. आता इथे पण मोकळी जागा ना, तो इथे पण लावतील बघा. हे बघा आता तिथे आपल्याला पूर्ण ह्याच्यातून मासे काढून टोपलीच नेतात. आता सुरुवात झाली. कुठून येते मच्छी? मच्छी कुठून येते? अच्छा, अर्नाळ्याचं समुद्र. ओके. लांब जायला काय की कवरलेल किती सांग? 1 कोर. 10 कोर रुपये तुला सांगतो. छोटे हलवे आहेत सगळे. या मुश्या आहेत. काय किलो लागली ती बदल. रावस किती किलो असेल हा? पहिले भाव करा ना मग भरायला म्हणा. 800 रुपये. त्याची काय किंमत किती आहे याची? 5000. 5000 त्याची किंमत आहे. रावस 5000 रुपये. तिथे समोर आहे ना बर्फ वगैरे देऊन काढून देतात. छोटीशी आईस फॅक्टरी बनवली इथे. आता आम्ही तसं फिरत तर आलो. बरेच जण अजून मार्केट लावतातच आहेत. अजून थोडा वेळ आम्ही थांबलो ना तर इथे अजून भरपूर आपल्याला मच्छीचे स्टॉल बघायला भेटतील.
हा मावरा कुठला? काठी. युट्यूब आहे का? कुठला चॅनल काय? या काकाने आपल्याला विचारलं युट्यूब आहे का आपलं. हे बघा केवढे मोठे मोठे मासे आहेत. कोणता मासा आहे? वाम. केवढे मोठे मोठे आणि एकदम फ्रेश मासे आहेत. ₹350 किलो. 1 किलो. कुठली खाडीची ते? खाडीची कोलंबी ₹350 किलो. कुठला मासा आहे? हलवा मासा. एवढा मोठा आहे ना? बांगडे 250 आणि ते वाले 425. हे 225 आहेत आणि ते 425 आहेत. आणि हा एवढा मोठा रावस मासा 4 किलो आहे. 4 किलो टोपलीमध्ये आले आणि 1 किलोचा भाव आहे ₹350 किलो. अशी एखादी मोठी गाडी आली ना ती थांबायला लागतं. पापलेट आहेत 12 पीस 3,500ला. खूपच छोटा रस्ता आहे त्यामुळे अशा गाड्या आल्या की मग प्रॉब्लेम होतोय. सो आधी आम्ही काय करतो, जरा आजूबाजूचं मार्केट फिरतो आणि मग डिसाईड करतो की आपल्याला कोणती मच्छी घ्यायची, काय घ्यायचं. तर आपल्याला नंतर इथे पण आतमध्ये पण जायचंच आहे, पण अजून आहे ना तिथे लावणं वगैरे चाललं, स्टॉल लावतात. तो आपल्याला इथे पूर्ण ना बल्कमध्ये क्वांटिटी घ्यावी लागेल. मग असं आपण ओली मच्छी तर बघितली, आता इथे सुकी मच्छी पण आले. तर आता आपण असं पूर्ण रोड साईड मार्केट फिरलोय, आपण आतमध्ये जाऊया. हो जे बांगडे दिले 225. त्याला पण घे ना बांगडेवाल्याला. पापलेट कसे? 2,500ला पापलेट आहेत सगळे. 14 आहेत. कसा कुठला मासा? गोल मासा. मोठा आहे. बघा गोल मासा आहे आणि एवढा मोठा आहे आणि फ्रेश पण आहे. इथे पूर्ण असे रॅकेट आणतात आणि मग असं स्टॉल वरती लावतात. अजून बरंच लावणं चाललंय बघा. कितीला? 1,000 रुपये किलो. 1,000 रुपये किलो. मित्रांनो बघा केवढी जाडी आणि मोठी साईज आहे कोलंबीची. अरे
अजून असं मला वाटतं की ते मार्केट लागेल. थोडा अजून आम्ही थांबलो ना तर अजून आपल्याला बरेचसे असे मच्छीवाले मावशी भेटतील. 500 रुपये किलो कोलंबी आहे. त्याची वजन करून आपल्याला दिली जाते. 1.5 किलो कोलंबी आहे. मोठी मोठी आहे पण बरी बघते. रॅकेट आलेले आहेत बघा मासे भरून. आणि मग हे बघा बांगड्या त्याच्यामध्ये आणि असे बांगडे मासे टोपलीमध्ये काढून असे सप्लाय केले जातात. आणि मग इथे असे स्टॉल लावले जातात. जसं की आपण समोर बघतो, इथे बघतो असे स्टॉल लावले जातात. बाहेर रोड साईडला पण आहे आणि आतमध्ये असं फिश मार्केट आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये माझा आवाज तुमच्यापर्यंत कितपत येतो मला माहिती नाही, परंतु जितकं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. अजून आम्ही थोडा वेळ थांबलो ना तर बरेच अजून आपल्याला मच्छीवाले मावशी पाहायला मिळतील आणि वेगवेगळी मच्छी पाहायला मिळेल. एकदम ताजी फ्रेश मच्छी आहे. फक्त एवढंच आहे की तुम्ही बल्कमध्ये घेतली म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये घेतली ना तरच तुम्हाला परवडेल आणि देणाऱ्याला पण परवडेल. सो असं आहे इथे. एक तर मॉर्निंग आहे सो छान वाटतं आणि त्यात एवढी फ्रेश मच्छी आपल्याला पाहायला मिळते. आम्ही एका मावशींना विचारलं तर ही जी मच्छी आहे हे लोक अर्नाळा हे आहे ना आपलं बंदर आहे इथून लांबच आहे त्या म्हणतात. तिथून त्यांना ही मच्छी आणावी लागते आणि मग इथे ते लोक असं सप्लाय करतात. सो बरेच रिटेलर मच्छीवाले असतात ना ते सुद्धा इथे विकत घेतात आणि आपल्यासारखे जे ग्राहक आहेत ते सुद्धा इथे विकत घेतात. तर बघूयात अजून आपल्याला काय काय एक्सप्लोअर करायला मिळतं इथे. सो मम्मी पप्पा आता पुढे गेले, मी तर इथे व्हिडिओ बनवेपर्यंत पाठीच राहिलो. स्वतः जाऊयात आपण पुढे. कोणता मासा आहे? पाकट मासा. एवढा आहे बघ ना. मोठा आहे एकदम. हलवा आहे, बोंबील आहे. ती मांदेली आहे ना? कुठे जायचं? येऊया ना. कितीला आहे? 350 किलो गाडी आहे. बाजू घे वासंती. तर मित्रांनो आम्ही 1 किलो इथे कोलंबी घेतलेली एकदम फ्रेश आहे बघा. तर आम्ही काय करतोय थोडासा बर्फ ह्याच्यामध्ये ठेवून घेतोय जेणेकरून आपण घरी जाईपर्यंत आणखीन फ्रेश राहील. हे जे मच्छी मार्केट आहे ना अर्नाळा फिश मार्केट तिथे तुम्हाला सगळं काही होलसेल रेटमध्ये मिळेल. आपण जर आपल्या नियर बाय ज्या मच्छीवाल्यांकडून मच्छी घेतो ते असते रिटेलमध्ये. ते लोक पण असे होलसेलमध्ये परचेस करतात आणि मग आपल्याला रिटेलमध्ये देतात. सो आत्ता आम्ही जिथे 1 किलो कोलंबी घेतलेली आहे ती होलसेलमध्ये घेतले आणि त्याच्या बदल्यात मला थोडंफार तरी फरक वाटलं की आम्ही रिटेल घेतो आणि आता होलसेल घेतले. त्याच्या क्वांटिटीमध्ये थोडाफार तरी मला फरक वाटला. सो म्हणून आम्ही घेतली. सो बघूयात आता आपल्याला अजून दुसरी मच्छी आवडते का तर ती सुद्धा घेऊयात. जास्त आपल्याला मच्छी बघायला भेटते ती म्हणजे कोळंबी आणि पापलेट या 2 मच्छी जास्त आणि बांगडा या 3 मच्छी आपल्याला जास्त करून इथे पाहायला मिळतात सध्या तरी. आता आपल्याला इथे शिंपला पण पाहायला भेटत आहे बघा. बघा आता पूर्ण टेम्पोतून अजून माल आलेला आहे. सो हा माल पण आता सप्लाय होईल. हे इथे वाट्याच्या हिशोबाने मच्छी लावलेली आहे त्यामुळे 2-2 2-2 2-2 असा प्रकार आहे.
सगळं आणता येतं. आता आम्ही या दादांकडून बांगडा घेतो. बांगडा आहे ना, बांगडे एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश मच्छी आहे. त्याच्याशी बघूनच Thank you, दादा. तोंडाला पाणी सुटतं. बर्फ टाकतो थोडंसं. बर्फ घ्या जरा. किती पीस आले आपल्याला? आपल्याला 15 पीस दिले त्यांनी. 12 होते पण त्यांनी मागितल्या म्हणून देऊन टाकले आपल्याला 12 पीस. 15 पीस दिले, 12 ते 15 दिले. 12 पीस होते, पण आम्ही त्यांच्याकडून बार्गेनिंग करून 15 पीस घेतलेले आहेत. सो आता आपल्याकडे एक कोलंबी आहे आणि बांगडे आहेत मस्तपैकी असे एकदम फ्रेश ताजी मच्छी आपण घेतलेली आहे. मग अशी आपण या रॅकेटमध्ये पाहत होतो, तिथूनच आपल्याला ताजे फ्रेश असे बांगडे भेटलेले आहेत. तर आता आपण पापलेट पण घेतोय. कसा रेट आहे काय माहिती नाही आपल्याला. बघूयात किती किलोला आपल्याला बसतात आहे. तर लगभग 1 किलो आपल्याला पापलेट बसले. किती आले? 5-6 वाटतात. 5-6 पीस आले तसं वाटतंय मला. किती आले? 6 पीस आले. 1 किलोमध्ये आपल्याला 6 पीस आलेले आहेत. तुम्ही रिक्षाने आलात तर बघा इथे रिक्षा स्टँड आहे, सो इथे तुम्हाला सोडतील. तर मित्रांनो, मच्छी मार्केटमधून आपण बाहेर आलेलो आहोत. खूप सारा गोंधळ होता, त्यामुळे माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत तिथे कितपर्यंत पोचला आहे. आणि जवळजवळ आम्ही 2-3 मच्छीचे प्रकार घेतले, जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असाल. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घराकडे. लगभग आता 7:30 झालेले आहेत. तरी पण मस्त असं गाव एरिया आहे, त्यामुळे गारगार वाटतं नाही, थंड वाटतंय. थंड वातावरण. अशी मच्छी घेतलेली पण मस्त परवडते पण ना आपल्याला. परवडते. एकदम घेतली की तर होलसेलमध्ये आपल्याला परवडते. जनरली पण जसं रिटेल घ्यायला गेलो तर कधी कधी त्यांच्याकडे फ्रेश मच्छी नसते, कालची परवाची अशी पण ठेवतात. पण इथे मार्केटमध्ये कसं आहे, रोज आपल्याला बंदरावरून मच्छी येते आणि मग ते आपल्याला देतात. बरेच जण असे रिटेल मच्छीवाले असतात ना, तेच जास्त करून होते, आपल्यासारखे असे लोक कमी होते. आणि आता तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर इथे अर्नाळा फिश मार्केटच्या इथे यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता. तर बघा, तुम्ही विरार स्टेशनला आलात की तिथून तुम्हाला रिक्षासुद्धा मिळेल. अर्नाळा फिश मार्केट बोलावं लागेल तुम्हाला. सो ती शेअरिंग रिक्षा असेल तर मिळून जाईल तुम्हाला, इथे सोडतील. मग असे पण दाखवलं तुम्हाला की इथे आहे रिक्षा स्टँड. सो तिथे सेकंड ऑप्शन असं आहे की तुम्ही रॅपिडो बुक करू शकता. इथे रॅपिडो चालतात जास्त करून रिक्षासाठी खास करून. सो तुम्ही रॅपिडो बुक करून येऊ शकता. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे तुम्ही कॅबने येऊ शकता. जर आमच्यासाठी 3 फॅमिली 4 फॅमिली असे जरा असेल तर तुम्ही कॅब करून येऊ शकता आणि बल्कमध्ये मासे घेऊन जाऊ शकता. एकदम फ्रेश मासे तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि जबरदस्त असे मोठे मोठे असे मासे होते ना, जबरदस्त. मला तर मजा आली, कारण की मी लाईफमध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या फिश मार्केटमध्ये आलो आणि लाईव्ह एवढे काय बोलतात त्याला, मासे काढत होते ह्याच्यातून रॅकेटमधून. सो ते पाहायला खूप मजा आली आणि एवढे मोठे मोठे मासे होते ना, जबरदस्त. सो थोडीफार आम्ही शॉपिंग केलेली आहे, जास्त काय मासे घेतले नाही, थोडेफारच आम्ही मासे घेतले. कारण कसं आपण जे मासे खातो ते मासे घेण्यातच आपल्याला फायदा आहे. हा अरे काय नाही, यूट्यूब चॅनल आहे ना. हो ते काका आपल्याला मगाशी पण भेटलेले, तेव्हा बोलत होते की व्हिडिओ बनवत होते काय. पण आता मी तिथून बाहेर आलो, सो तुम्हाला सर्व सांगणं गरजेचं होतं. सो इथे मी जरा थांबून वेळ घेऊन तुम्हाला प्रॉपर डिटेल दिलेलं आहे. तसं वाटल्यास मी कमेंट बॉक्समध्ये गुगल मॅपची लिंक पण देईन, जे की तुम्हाला इझी पडेल इथे येण्यासाठी. सो आता जाऊयात आपण घराकडे. बाय द वे, तुम्हाला हे फिश मार्केट कसं वाटलं? अर्नाळा फिश मार्केट पॉप्युलर आहे, बऱ्याच जणांना माहिती देखील आहे. तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंट करून मला सांगा. आणि या व्हिडिओला जर
आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.